आता आपल्याला गुरुजीनं जीव तोडून मृदंग शिकवला. आता मला गुरुजीनं जीव तोडून मृदंग शिकवला. गुरुजी म्हणले तू हे बोर्ड दे. महाराज मी देईन का? मी म्हण गुरुजी तुम्ही मला मृदंग शिकवला हो, मी तुम्हाला हे बोर्ड दिला असतो, पण मी चॅट कशी आणू? अशी मारा आपली चॅटाची भक्ती आहे. गुरुभक्ती 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 म्हणजे काय तर शिष्यानं गुरुची सेवा करणं किंवा आज्ञेत राहणं यालाच म्हणतात गुरुभक्ती. बरं मग आपल्याला कथा पाहिजेच म्हणल्यावर मच्छिंद्रनाथाची व गोरक्षनाथाची पाहता येईल. पण आपल्याला आज जी कथा पाहिजे आहे ती कथा पांडव प्रतापातील 9व्या अध्यायातली ही कथा आहे. मग गुरु कोण तर द्रोणाचार्य. मग शिष्य कोण? हे कौरव पांडव भीम अर्जुन नकुल सहदेव. हे जे राजकुमार होते ते द्रोणाचार्याकडे धनुर्विद्या शिकायला होते. आणि तिथंच एक जवळ अरण्यात एक भिल्ल म्हणजे त्याचं नाव हिरण्यधन्वा आणि त्याचाच मुलगा एकलव्य. एकलव्य हा द्रोणाचार्यांकडे आला आणि म्हणाला गुरुजी मला पण धनुर्विद्या शिकायची. पण हे राजकुमार होते ना ते म्हणाले की गुरुजी तुम्ही आम्हाला धनुर्विद्या शिकवा नाहीतर त्या भिल्लाच्या मुलाला धनुर्विद्या शिकवा. मग महाराज द्रोणाचार्यांचा नाईलाज झाला आणि द्रोणाचार्यांनी एकलव्याला परत पाठवले. पण महाराज तो एकलव्य इतका जिद्दी होता की त्यानं त्या क्षणी द्रोणाचार्यांनाच गुरु मानले आणि तो एका सरोवराच्या काठावर आला आणि त्यानं सुंदर अशी बांबूची झोपडी बांधली आणि द्रोणाचार्यांची सुंदर अशी मातीची मूर्ती बनवली. म्हणून रोज त्या मूर्तीचं पूजन करून तो धनुर्विद्येचा अभ्यास करायचा. आणि महाराज रोज अभ्यास केल्याने त्याने अर्जुनापेक्षा जास्त प्रावीण्य धनुर्विद्येत मिळवले. महाराज श्रद्धा भक्ती भाव एकाग्रता हीच खरी यशाची गुरु किल्ली आहे. एकदा काय झालं एकलव्य हा घोर अरण्यात शिकारीसाठी गेला आणि त्याच अरण्यात द्रोणाचार्यांची शिष्य मंडळी शिकारीसाठी गेले. आणि ते जे राजकुमार होते त्यांच्या पुढं प्रशिक्षित केलेले कुत्रे भुंकत होते. त्या कुत्र्याच्या भुंकण्याच्या आवाजामुळं आजूबाजूला जे प्राणी असायचे ते उठायचे आणि पळायचे. मग हे जे राजकुमार होते त्याची शिकार करायचे. महाराज तिकडून एकलव्य शिकार करून परत येत होता आणि हे जे कुत्रे होते त्याच्यातलं एक कुत्रा एकलव्याकडे पाहून भुंकत होता. महाराज एकलव्यानं काय केलं बाण काढला आणि मंत्राचा उच्चार करून कुत्र्याच्या मुखात सोडला. महाराज त्या कुत्र्याला जखम तर झाली नाही पण त्या कुत्र्याचं भुंकणं हे बंद झालं. तो कुत्रा तसाच वापस फिरला. त्यावेळेस ते राजकुमार एकमेकाला विचारू लागले हे कोणत्या वीराचे कौशल्य आहे. त्या राजकुमाराला हे आश्चर्यचकित वाटले आणि त्यावेळेस त्यांना पुढे एकलव्य दिसला. अर्जुन एकलव्याला म्हणाला तू कुत्र्याच्या मुखात बाण मारलास. त्यावेळेस एकलव्य म्हणाला हो. त्यावेळेस अर्जुन म्हणाला तुझे गुरु कोण. त्यावेळेस एकलव्य म्हणाला माझे गुरु द्रोणाचार्य. महाराज हे ऐकून अर्जुनाला धक्काच बसला. अर्जुन तोरेने गुरुजीकडे गेला द्रोणाचार्याकडे गेला म्हणाला गुरुजी माझ्यापेक्षा जास्त विद्या तुम्ही एका भिल्लाच्या मुलाला शिकवली. त्यावेळेस द्रोणाचार्य म्हणाले नाही. मग अर्जुनाने घडलेला वृत्तांत द्रोणाचार्यांना सांगितला आणि महाराज द्रोणाचार्य व त्यांची शिष्य मंडळी एकलव्याचा शोध घेत 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 एकलव्याच्या झोपडीपाशी आले. महाराज द्रोणाचार्यांना झोपडीच्या बाहेर स्वतःची मूर्ती दिसली. द्रोणाचार्य खुश झाले आणि यांच्या पावलांचा आवाज ऐकून एकलव्य बाहेर आल्या. एकलव्यानं गुरुजीला पाहिल्याबरोबर एकलव्यानं साष्टांग दंडवत घातला व द्रोणाचार्यांना सुंदर अशा गवताच्या आसनावर बसवलं पूजा केली. व त्यावेळेस द्रोणाचार्याने विचारलं तुझे गुरु कोण. त्यावेळेस एकलव्य म्हणाला माझे गुरु तुम्हीच आहेत. मी तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ सांगा. त्यावेळेस द्रोणाचार्य म्हणाले की
मला गुरुदक्षिणा म्हणून तुझ्या उजव्या हाताचा अंगठा दे. महाराज एकलव्यानं फक्त द्रोणाचार्यांना गुरु मानलं होतं. धनुर्विद्या द्रोणाचार्यांकडून शिकली होती का तर नाही. पण महाराज तो त्याची गुरुवर निष्ठा होती, एकलव्याच्या गुरुवर निष्ठा होती. आता आपल्याला गुरुजीनं जीव तोडून मृदंग शिकवला. आता मला समजा मला गुरुजीनं जीव तोडून मृदंग शिकवला. गुरुजी म्हणले तू हे बोर्ड दे. महाराज मी देईन का? मी म्हण गुरुजी तुम्ही मला मृदंग शिकवला हो, मी तुम्हाला हे बोर्ड दिला असतो, पण मी चॅट कशी आणू? अशी महाराज आपली चॅटाची भक्ती आहे. पण महाराज तो एकलव्य त्याची गुरुवर निष्ठा होती. महाराज मग त्याने कसलाच विचार न करता तात्काळ एका क्षणात आपल्या उजव्या हाताचा अंगठा छाटला आणि गुरुच्या पायावर ठेवला. आणि हे प्रकरण पाहून हे जे राजकुमार होते ते म्हणाले एकलव्य धन्य आहे रे तुझी गुरुभक्ती. आणि एकलव्याचा शुद्ध भाव पाहून द्रोणाचार्य एकलव्यावर प्रसन्न झाले आणि द्रोणाचार्यांनी एकलव्याला आशीर्वाद दिला. आणि महाराज एवढी भक्ती आपली, एवढी श्रद्धा आपली गुरुवर असली पाहिजे.